नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। मुलांना बाहेरून कुरकुरे किंवा वेपर्स वगैरे आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीने मुलांना घरच्या घरीच अशा पद्धतीने क्रॅक्स बनवून द्या। मुले खूप आवडीने खातील आणि मुलांसाठी ना खूप पौष्टिक असा हा स्नॅक्स आहे आणि इतर वेळेत खाण्यासाठी त्यांना पोटभरीचा सुद्धा नाश्ता आहे। अगदी कुरकुरीत असे हे स्नॅक्स बनवून तयार होतात आणि हे स्नॅक्स ना रव्याचे बनवलेले आहेत, त्यासाठी ना मुलांना पौष्टिक सुद्धा आहे। सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे, कढई घेतलेलं आहे, कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये ना 1 चमचा जिरे टाकलेले, जिरे छान तडतडले की 1 कप रवा घेतलेला आहे मी। रवा ना व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला 1-2-3 मिनटं। रवा परतून झाल्यानंतर ना त्यामध्ये ना मी इथे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। रवा छान व्यवस्थित परतून झाल्यावर 1-1.5 कप पाणी घ्यायचं आहे। 2-3 मिनटंच परतायचा आपल्याला रवा, जास्त असं लालसर वगैरे करायची गरज नाही आहे। फक्त 2-3 मिनटं परतून घ्यायचे। 1.5 कप पाणी मिक्स करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित मुरून जाईल, बघू शकता तुम्ही। छान अशा पद्धतीने गोळा तयार झाले की आपल्याला गॅस बंद करून प्लेट झाकून ठेवायचं आहे वाफवण्यासाठी। तर इथं थंड झाल्यानंतर ना त्यामध्ये ना मी इथे 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे। हवं तर तुम्ही ह्यामध्ये चीजसुद्धा ॲड करू शकता किंवा लाल तिखटसुद्धा, कोथिंबीर, अद्रक, लसूण तुम्हाला जे फ्लेवर आवडतं ते ॲड करू शकता। तर इथे मी फक्त जिरेच ठेवलेत, जिरे आणि बटाटाच ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे मी आणि छान हे एकजीव करून घ्यायचं। हे पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने, एकदम मऊ करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, छान मऊ असा हा पीठ मळून झालेला आहे, म्हणजे रव्याचा गोळा बनून तयार झालेला आहे। हाताला थोडं तेल पुसून घ्यायचं आहे, छोटंसं गोळा घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन त्याला ना मधून होल पाडून घ्यायचं आहे। क्रॅक्सचा आकार द्यायचा त्याला, आपण मेंदू वड्याला कसं करतो ना तशा पद्धतीने ह्याला अशा पद्धतीने होल करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व क्रॅक्स बनवून घेते, बघू शकता तुम्ही। अजून 1 गोळा घ्यायचा आहे आणि त्याला छान गोल आकार करायचा आहे आणि मधून होल करून घ्यायचं आहे। आणि मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी हे क्रॅक्स बनवून घेते। आणि मुलांना खाण्यासाठी ना एकदम पौष्टिक असा हा स्नॅक्स आहे, पोटभरीचा सुद्धा आहे, पौष्टिकसुद्धा आहे। अशा पद्धतीने तुम्ही ना मुलांना हा क्रॅक्स घरीच बनवून द्या। तर इकडे तेल छान गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तेलामध्ये ना आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे, जरा लालसर कलर होईपर्यंत। तर अशा पद्धतीने मी इथे परतून घेते, तळून घेते। तर बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे क्रॅक्सला। तर अशा पद्धतीने हे सर्व क्रॅक्स बनवून तयार झालेले आहेत रव्याचे। एका डब्यामध्ये मी काढून घेतलेले आहे। वरून ना तुम्ही पेरी पेरी मसाला हे करून घ्यायचं, पेरी पेरी मसाला लावून घ्यायचा आहे त्याला आणि अशा पद्धतीने छान मस्तपैकी हलवून घ्यायचा डबा आणि अशा पद्धतीने तुम्ही खाल्लात ना, खूप छान टेस्टी असे आपले हे क्रॅक्स बनवून तयार होतात। आणि मुलांना बाहेरून विकतचे कुरकुरे वगैरे आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच क्रॅक्स बनवा। कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा। धन्यवाद।